रविवारी रात्री झालेला हाय व्होल्टेज ड्रामा सर्वांनीच पाहिला असेल. त्यासोबतच अख्ख्या टुर्नामेंटमध्ये पाकिस्तानचे जे प्लेयर्स होते त्यांचा चिचोरेपणा आणि इव्हन त्यांचा मंत्र्यांचा सुद्धा जो चिचोरेपणा आहे तो आपण सर्वांनी चांगलंच पाहिलं. बरं, भारताच्या प्लेयरने असं का केलं याचं कारण आपल्याला सर्वांना चांगलंच माहित आहे की पहलगाममध्ये जो अटॅक झाला होता त्याचा विरोध म्हणून हे आपण सिम्बॉलिकली केलेलं होतं. पण प्रश्न इथं हा येतोय की आता असं वाटत नाही आहे की स्पोर्ट्स जिओ पॉलिटिक्समध्ये एंटर होते म्हणून, की स्पोर्ट्सचा वापर हा जिओ पॉलिटिक्ससाठी केला जातोय म्हणून. सोबत साऊथ एशियामध्ये क्रिकेट हा फक्त गेम नाही आहे आणि मोठमोठे जे टीम्स आहेत तिथं आहेत, जसं इंडिया पाकिस्तान तर आहेच, सोबत बांगलादेश आणि श्रीलंका पण आहे, ज्या सुद्धा एक मोठे टीम्स आहेत. काही जरी असलं तरी पण एवढं तर नक्की आहे की गेमच्या शेवटी, खेळाच्या शेवटी फक्त चॅम्पियन्स लक्षात ठेवले जातात, ना की ट्रॉफी. हा ट्रॉफी तर नक्की ती भारतात येणारच आहे, एवढं तर खात्री आहे. पण प्रश्न माझा तुम्हाला हा आहे की स्पोर्ट्स आणि जिओ पॉलिटिक्स हे वेगळे ठेवायला पाहिजे का? की भारताला याची गरज होती, जे सिम्बॉलिक प्रोटेस्ट केलं होतं, हँडशेक न मिळवणे किंवा त्यांच्या पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून ट्रॉफीज न स्वीकारणे, हे गरजेचं होतं. सो मला चॅटबॉक्समध्ये नक्की सांगा.